अधिकारी आपण सिद्धी केली, थोड्या विषयाची काय केली, आता कोण प्रयोजन आणि त्याची सिद्धी करायची हवी. सकल दुःखाची निवृत्ती. मग ते दुःख जे आहे लौकिक उपायाने काय होत नाही, जात नाही ते. त्याच्यावरती कोणाचा दृष्टांत दिला? नारदाचा दिला. इतका असूनही सुद्धा त्याचं दुःख काय झालं नव्हतं. मग कोणाला शरण गेलं? इसलिए जानवर हमारा लगा आहे का रे? मग सनत कुर्बानाने कोणता उपदेश केला? मग कोणता उपदेश केला? ब्रह्मविद्या. मग त्याचा शोक काय झाला? लौकिकाने शोक निवृत्त होऊ शकला ब्रह्मविद्येने. लक्ष आहे. तर आता हे दुःख आहे, याची निवृत्ती करायची आहे. लौकिक उपायाने हे होत नाही. त्याच्याकरता वेदाने सांगितलेला उपयोग कोणता? वेद काय सांगतो? जगन मिथ्यात्व निश्चय. गेलं मला मिथ्यात्व शब्दाचा अर्थ न दिसणे अथवा नाश पावणे असा नाही. मग मिथ्या शब्द म्हणजे जे ज्याच्या ठिकाणी नाही ते त्याच्या ठिकाणी दिसणे, याला म्हणतात अध्यास. म्हणून दुःख म्हणजेच बंध. बंध काय ठरला पाहिजे? अध्यास. बंध जर अध्यक्ष ठरला नाही, वेदांत शास्त्राला कवडी किंमत नाही. तर बंध काय ठरला पाहिजे? अध्यास विचार. नाही का? ब्रह्मसत्यम जगत. मग सांगायचे त्या अध्यासाचे दोन प्रकार, कार्याध्यासाने. आता दोन्ही पाहिले की आपण कार्याध्यास. त्याची सामग्री कोणती? कारणाध्यासाची सामान्य रूपाने, विशेष रूपाचं आहे का नाही संभव शकत. म्हणून अलग लक्षात कसं कोणता त्यांचं कार्याध्यास. आणि आता कार्याध्यास का संभवत नाही? होऊन गेला ना तुमच्या. गेल्या वर्षी आम्ही अनुवाद करून घ्यायचे ना, सुंदर अनुवाद करायचे. कार्याध्यास का संभवू शकत नाही? सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार प्रमाता प्रमाण आणि हे संभवू शकत नाही. कसे संभवू शकत? ते म्हणतात की सत्य सर्प कोठेतरी पाहिला असून त्याच्या ज्ञानाचा संस्कार असावा लागतो. त्यावेळेस दोरीवर सर्पाचा अध्यास होणे संभवनीय आहे. त्याचप्रमाणे जर आत्म्याच्या ठिकाणी अहंकारादी बंध जर अध्यास म्हणावे असतील तर आत्म्याच्या ठिकाणी अध्यासरूप बंध हे कोठेतरी सत्य त्याचा संस्कार असावा लागतो. पण वेदांत मतात तर अहंकारादी आत्म्याशिवाय काहीच सत्य नाही असे म्हटले आहे. म्हणून जो सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार आहे तो संभवत नाही. सुंदर आहे. कारण आमच्या मतामध्ये सगळं जगत कसं सत्य आहे का मिथ्या आहे? आहे का? तुमचं सत्य वस्तूचं माझा तुमचा बंध सत्य आहे का मिथ्या आहे? मिथ्या आहे का? आणि संस्कार कशाला पाहिजे? सत्य वस्तूचा. मग सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार संभवू शकत. आणि तिन्ही प्रकारचे दोष आहे ना, सादृश्य दोष का सिद्ध होत नाही? कारण आत्मा हा
सर्व पदार्थांच्या आत आहे आणि अहंकार जे बंद आहे ते पदार्थांपासून दूर आहे आणि आत्मा हा स्वप्रकाशमान असून अहंकारादी बंद हे जड आहेत. बरोबर. म्हणून सादृश्य नावाचा दोष सिद्ध होत नाही. पुढे प्रमाता प्रमाण आणि प्रमेय. प्रमाता प्रमाण का सिद्ध होत नाही? जर अहंकारादी बंधाच्या ठिकाणी प्रमाता प्रमेय हे दोष जर सिद्ध करायचे असतील पण त्यांच्या ठिकाणी लोभ भयादी आणि पित्तमालादी हे दोष असावे लागतात. ते दोष तर नाहीत. आणि जर अध्यास होण्याकरता प्रमाता हा अध्यासाच्या पूर्वी असावा लागतो पण तोही सिद्ध होत नाही. म्हणून प्रमाता प्रमाण आणि प्रमेयाचे दोष सिद्ध होत नाही. म्हणून सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार नाही. प्रमाता प्रमाण प्रमेयांचे दोष नाही. कार्याध्यास संभवू शकत नाही. पुढे कोणता अध्यास? कारणाध्यास का संभवू शकत नाही? रज्जू सर्पदृष्टांतावर अधिष्ठान रज्जूच्या ठिकाणी सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाचं अज्ञान असेल तरच रज्जूच्या ठिकाणी सर्पाचा अध्यास होतो. त्याचप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाचं अज्ञान असेल तरच आत्म्याच्या ठिकाणी अहंकारादी बंध हे अध्यास घडतील. पण वेदांत मतात तर आत्मा हा अज्ञानरूप नसून ज्ञानरूप आहे आणि जे अहंकारादी बंध आहे ते अंधकार रूप आहे. बरोबर आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव नाही. ते विरोधी आहे. फरक आहे. जिथे अंधार आहे तिथे प्रकाश नाही. जिथे प्रकाश आहे तिथे मग हे का संभवू शकत नाही? तो आत्म्याचा सामान्य रूपाने विशेष रूपाचा दोचा विरोध आहे. काय? प्रकाश आणि अंधकार एका ठिकाणी राहू शकत. पण ज्ञान आणि अज्ञान याचा विरोध आहे. ज्ञान तरी म्हणायचं काय बरं? दोन्ही धर्मविरुद्ध धर्म एका केंद्रात राहू शकत. म्हणून अभ्यासाची सिद्धी होऊ शकत. म्हणून कार्याभ्यास नाही. पुढे म्हणून बंध मिथ्या नसून काय? मिथ्या असता जर ब्रह्मज्ञानांची निवृत्ती झाली असती. पण तो अभ्यास नाही. सत्य आहे. मात्र त्याची क्रियेने निवृत्ती करायची. कशाने? म्हणजे कर्माने. कर्मविचार. आता तर वाचत घरी त्या कर्मविचारामध्ये वेदोदित कर्माचे दोन प्रकार. कोणते दोन प्रकार? बरं. निषिद्ध कर्म पुष्कळ प्रकारचं आहे. विहित कर्माचे किती प्रकार आहे? हे उत्तर आहे का? 4. अरे सांगितलं पाहिजे. मग नित्यनैमित्त एक. दुसरं काम्य कर्म. तिसरं 3च झाले की असं 4. नित्य नैमित्तिक. आता बरोबर आहे. त्याची तुम्हाला व्याख्या आल्या पाहिजे. नित्य कोणाला म्हणायचं, काम्य कोणाला म्हणायचं वगैरे. मग नित्य नैमित्त कर्म आता व्याख्या पाठ करून टाका. नित्य नैमित्त कर्म केलं तर पुण्य लागत नाही. केलं तर बरं का. काम्य कर्म नाही. त्याचं करायचंच नाही. काय करायचं नाही. काम्य काम्य आणि निषिद्ध कर्म करायचं नाही. बरं का. मग कोणतं कर्म राहिलं? प्रायश्चित्त कर्म. प्रायश्चित्त कर्म करायचं. त्याचे 2 प्रकार. कोणते 2 प्रकार? आता माठायचं म्हणजे पापाची काय होते? हा कर्म विचार तुम्हाला सांगितलं. आता पुन्हा आणखी कर्म विचार. हे जे कर्म असताना त्या कर्माला 3 नाव आहे. एक संचित कर्म आणि एक
संचित कर्म कोणाला म्हणतात? संचित कर्म अनेक जन्माचा साठा, त्याला संचित कर्म म्हणायचं. प्रारब्ध कशाला म्हणायचं? आता आपण जे भोगतो हे कोण्या कर्माचं फल आहे? भोगून संपवायचं. क्रियमाण हल्ली जे शरीर प्राप्त झाले आहे, हल्ली शरीरात प्राप्त असलेल्या जे कर्म केले जातात त्याला क्रियमान कर्म. क्रियमान कर्म म्हणजे हल्ली वर्तमान शरीरामध्ये जे कर्म होते त्याला कोणतं कर्म म्हणायचं? क्रियमान कर्म. असे प्रकार म्हणजे याचे प्रकार. आता हे कर्म जे आहे आपल्याला संपवायचं आहे बा. ते आहे प्रारब्ध काय करायचं? भोगूनच संपवायचं. नित्यनैमित्य कर्म जर केलं नाही तर पाप लागते म्हणतात. केलं तर काय लागत नाही? म्हणजे काम्य कर्म करायचं नाही. आणि पुढे प्रायश्चित्त कर्म करायचं. त्याच्यात दोन प्रकार, एक साधारण आणि एक असाधारण. कोणतं? ज्याचं विधान सांगितलं आहे त्याला काय म्हणायचं? असाधारण. आणि ईश्वरनाम उच्चारण, गंगा स्नान हे कोणतं आहे? जाणून जर तुम्ही कर्म केलं असेल तर त्याचं सांगितलेलं दुःसाधनाच्या द्वारा निवृत्त होते. आता साधारण प्रायश्चित्त ते का करायचं? संचित कर्म. संचितामध्ये काम्य आहे आणि निषिद्धही आहे. काम्य कर्माचं पुण्य, त्याची इच्छा करायची नाही. पुढे कोणतं राहिलं? निषिद्ध. निषिद्ध कर्म म्हणजे पाप. ते घालवण्याकरता साधारण प्रायश्चित्त करायचं. गंगा स्नान, ईश्वर नाम आहे का नाही? अशा रीतीने संचित कर्मही काय होऊन जाईल? संपून जाईल. प्रारब्ध भोगायचं, संचित संपून जाईल. आणि क्रियामान कर्मामध्ये पापही नाही आणि काही नाही. म्हणजेच कर्माचा भाव झाला म्हणजे तो कर्माने काय होतं? मुक्त होतो. असं पूर्वपक्ष आहे वाचा. आता फक्त संचितातील अज्ञात निषिद्ध कर्माचा नाश होणे आहे. तो नाश साधारण प्रायश्चित्ताने होतो. संचितामध्ये पुण्यही आहे, संचितामध्ये काय आहे? पापही आहे. पुण्याची इच्छा करायची, मी पुण्य का होईल? अरे एखाद्या माणसाने काम केलं काहीतरी 40,000 रुपये प्रमाणे, महिनाभर काय केलं आणि पुढे तुम्हाला लागलं, म्हणलं का घ्या 40,000. तर म्हणलं आम्हाला नको. म्हणलं आम्ही निष्काम कर्म केलं. काय केलं? म्हणजे पुण्याचं फल काय झालं? संपलं. पुढे काय राहिलं? पाप राहिलं ना. म्हणजे पाप संचितामधलं ते कशात नाहीसं करायचं? मग ते बघून नाही, बघून प्रारब्ध. मग कसं नाहीसं करायचं? साधारण प्रायश्चित्त घ्यायचं. कोणतं? मग ईश्वर नामोच्चारण. दुसरं देवा ईश्वर गंगा स्नान. याच्या योगाने संचितामध्ये असलेलं पाप सगळं काय होते? निवृत्त होते. पुण्याची इच्छा करायची, संचित काय झालं? संपलं. नित्य कर्मामध्ये पापही नाही आणि काय नाही. मग कोणतं राहिलं? साधारण प्रायश्चित्त. साधारण प्रायश्चित्तामध्ये आपलं असाधारण प्रायश्चित्त चुकून घडलं तर जो विधी सांगितला असेल त्याप्रमाणे संपायचं. अशा रीतीने कर्म संपलं म्हणजे कर्मानेच काय होतं? ज्ञानाने मुक्त होत नाही, कर्माने काय होतं? साधारण प्रायश्चित्त म्हणजे ईश्वर नामोच्चारण अथवा गंगा स्नान हे आहे. गंगा स्नानापेक्षा ईश्वर नामोच्चारण हे सर्वात सुलभ आहे.
मग सगळ्याकरता कोणता नामस्मरण सुलभ आहे? ईश्वर. नद्याचे नाव घेतले तर पाप निवृत्त होते. अरे गंगेचे यमुनेचे नर्मदा सिंधू कावेरी गंगा गंगे तुझ्या योजना नाम मच्छते सर्व पापेभ्य. म्हणून गंगा स्नानाने सगळे पापाची काय होते आणि पण ईश्वराचं नाव. पण गंगेमध्ये स्नान करणं म्हाताऱ्या माणसाला निवान आणखी या दिवसामध्ये नाही का दुपार रात्रीच्या भरी पहाटेला 4 वाजता नेऊन इंद्राणीत बडवला तर तो जिवंत राहील का? मग गंगा स्नान हे सर्वाला जमते का काही माणसाला जमते? मग सोपं कोणतं आहे? हे सर्वांना करता येते, कोणत्याही अवस्थेत करता येते. त्याला असं काय नाही. गंगा स्नान मात्र विशिष्ट ह्याच्यातच जमत असते. हरिहरी तुम्ही म्हणाले सकळ नाही का अनेक नका पडू. आणि ते जे आहे थोडक्यामध्ये गंगा स्नान याचा अधिकारी वेगळा आणि ईश्वरच्या नामस्मरणाचे अधिकारी यारे यारे हे सगळे चालतात. बघा कशाकरता सांगितलं? त्या संचिता म्हटलं पाप साधारण प्रायश्चित्ताने नष्ट होईल, पुण्याची इच्छा करायची नाही. अशा रीतीने कर्माचा अभाव झाला म्हणजे कर्माने आपल्याला काय होतं? गंगा स्नान व ईश्वर नामोच्चारण ही केवळ प्रायश्चित्त रूपच नाहीत, काम्यरूपही आहेत. प्रायश्चित्त रूप आहे पण काय फल मिळते ना. गंगा गंगे तुय ब्रूयात योजना नाम मुच्यते सर्व. गंगेच्या योगाने उत्तम लोकांची काय होत असते? सकल दुःखाची. कारण गंगा स्नान व ईश्वर नामोच्चारणाने उत्तम लोकाची प्राप्ती होत असल्याने शास्त्राने सांगितले आहे, म्हणून काम्यरूपही आहेत. म्हणून काम्यरूपही आहे. पण मोक्षाला उत्तम लोकांची प्राप्ती नाही, त्याला मुक्त व्हायचे आहे पुढे. तथापि उत्तम लोकप्राप्तीची इच्छा नसल्यामुळे मुमुक्षुस केवळ प्रायश्चित्त रूपच आहेत. बरोबर. मग मोक्षाला कशाची इच्छा आहे? उत्तम लोकांची मुक्त होण्याची. काय मी उद्धार आहे करे. माझा जो काय उत्तम लोकाला कसं इथले पिछे तरी भोगत तिथे सुद्धा काय उत्तम लोकांमध्ये गेलं म्हणजे काय मनुष्य मुक्त होतो का? मरण कुठे जात ब्रह्मदेवाला चुकलं नाही. तो ही पुनरावृत्तीची आहे बाबा. 8व्या अध्यायामध्ये गीतेच्या. इंद्राला सुद्धा काय झालं नाही. शिनाय पुण्य मर्त्य लोकम एवं त्रयी धर्म म्हणून. मग इंद्राला चुकत नाही, ब्रह्मदेवाला. उत्तम लोकांमध्ये जरी गेला भोग मिळतो, मात्र काय मिळतात? भोग असतात. ते भोग काय पाहिजे? आपल्याला पाणी प्यायला मिळालं तिथं अमृत असतं. काय असतं? पण अमृत जरी घेतलं तरी काय अमर होत असतो का? फक्त मरण वाढत असते. आज येण्याच्या ऐवजी 10-5 वर्ष अधिक जगतो. मुक्त होण्याकरता ज्ञानच असावं लागतं. ज्ञानादेवतो इथे शास्त्रेषु दिण्यमा तद्विद्ये प्रणिपातेन उपदेक्षन्ते ते. अरे का त्या अशा रीतीने संचितही संपलं, प्रारब्ध बघून संपलं, क्रियमान लागत नाही, कर्माचा अभाव झाला. कर्माचा अभाव होणे म्हणजे जन्मामधून मुक्त होणार. आणि त्यालाच म्हणतात कर्मानेच काय होतं? सकामाला काम्यरूप व प्रायश्चित्तरूप आहेत, परंतु उत्तम लोकप्राप्तीची इच्छा नसणारा जो निष्काम पुरुष त्यास केवळ प्रायश्चित्तरूपच आहेत. पुढे हे साधारण प्रायश्चित्त संचितातील सर्व अज्ञात पातकांचा नाश करते. हिंदुरेश्वर नामस्मरण एकाच जन्मातल्या पापाचा नाश करते का? अनंत जन्माच्या हरिउच्चारणी
पुढे देवाच्या नावामध्ये शक्ती आहे बा. पुण्याची शक्ती आहे बा. हरिमुखे म्हणा. समुद्रामध्ये किती पाणी आहे. आपल्या कबीरगंगा इतकं का समुद्राच्या शेतातली नदी आहे ना जवळ. मग समुद्रामध्ये किती पाणी आहे. त्याचा थाक लागत बरं का. इतकं पुण्य तयार होते. ऐकले हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा. समुद्राच्या पाण्याची जशी गंधी करता येत नाही तसे भगवंताच्या नावापासून झालेलं पुण्य त्याची गणना करता येत नाही. आणि आपल्याला ते घेण्याकरता देवाची वाचाळी दिलेली आहे. फक्त मनुष्य देहात आहे का. मनुष्य देह अखेरीत करून कोणत्या योनीमध्ये आहे बोलता येते का. त्याला कुत्र्याला भूक लागली सांगता येते का. ती ओरडते बघा. जाऊ दे आपलं. माणसाची स्तुती केली तर माणसाचा चारा फुफुल्ल होतो. बैलाची स्तुती केली तर प्रफुल्ल होते. बैलाची निंदा केली तर बैल. त्याला त्याचा काय संबंध आहे. फक्त मनुष्य देहातच मनुष्य भगवत चिंतन करू शकतो. अन्य देहामध्ये सामग्रीच नाही आपल्याला चिंतन. जाऊ द्या. म्हणून काम्य कर्म जे काही पुण्य झालं असेल त्या पुण्याची इच्छा करायची नाही. आणि साधारण प्रायश्चित्ताने म्हणजे नामस्मरणाने पापाची काय होते. पापही संपलं आणि पुण्यही संपलं. कर्म शिल्लक राहिलं नाही. मुक्त अवस्था पुढे. असाधारण प्रायश्चित्त अमुक एक पातक आपल्या हातून झाले आहे अशा ज्ञात पातकांचाच नाश करते. मागे संचित व प्रारब्ध कर्माचे वर्णन केले. तिसरे क्रियमान कर्म सांगावयाचे राहिले आहे. क्रियमान म्हणजे हल्ली प्राप्त असलेल्या शरीरात केले जाणारे कर्म. क्रियमान कशाला म्हणतात ना. कर्म करतो ना आपण त्याच्यापासून पापही होत आणि काय होत असते. मग ते क्रियमान कर्म असायचे. ते मात्र पुण्यही भोगून संपवावं लागतं आणि पापही सुद्धा काय करावं लागते. पापही आता एखाद्या माणसाने चोरी केली मग जेलमध्ये कोण जात असतं. मग जेलमध्ये आणखी आपल्याला शिक्षा होत असते. पुण्यामुळे का पापामुळे. भगवान काय इथं जरी सुटला असला कुठे आणि या लोकात जरी सुटला असला. चोरीची सिद्धी झाली. चोरी केली पण काय झाली नाही. मग चुकत असते का. काय काय पोरं असतात ना टीका म्हणून कॉपी केली पण सिद्धी नाही गेली. भरपूर मार्क मिळाले. हा म्हटलं ते परीक्षकाला दिसलाच नाही तो. तरी पण चूक म्हणजे चूक. चुकत नसतं. ते आपण आपलं नुकसान करून घेणार. काय करणार. नुकसान करून घेणार. ती चूक आहे. ती दुसऱ्याला जरी कळलं नाही की आणि कॉपी करून मार्क मिळवले. दुसऱ्याला कळत नाही पण आपल्याला कळल्याशिवाय काय काय. हा काय मातीचं ढेकुळ्या का न कळालं. म्हणून पापाचं फल माणसाला भोगावंच लागत असं त्याचा प्रश्न आहे. या जन्मात नाही दुसऱ्या जन्मात. दुसऱ्या जन्मात नाही तर केलेलं कर्म चुकत. एखादा दुर्धर रोग होतो तेव्हा मी कधी व्यसन नाही कधी काही नाही मला रोग झाला. मग त्याची संगती काय लावायची. इतरांचं सोडून द्या. डायबिटीस असला तरी श्रीखंड खातो त्याची गोष्ट. म्हटलं इतका चांगला वागतो सगळं काय करतो मला हा रोग झाला. मग संगती काय लावायची. मागच्या जन्माच्या पापाचं काय आहे त्याच्याशिवाय संगती लागू शकत नाही. मग कर्माचं केलं ना ते भोग दिल्याशिवाय परेशी गवारा सादर कर्मे निरंश झाले
ते कुठेही जा, मग त्याच्यामध्ये ते काय इंद्र जरी असला तरी पापाचं फळ भोगावंच लागतं. इंद्र पडली आणि चंद्र झाला, मग असेल इंद्र, पण पाप केलं ना, नाही पाप काय करावं लागते, भोगावंच लागते. बरं का ते पापाचं म्हणजे निवृत्तीचं साधन कोणतं आहे? साधारणपणे संचितामध्ये असलेलं जे पाप आहे ते पाप निवृत्त करण्याची शक्ती नामस्मरणात आहे. ते नामस्मरणाने संचितामधलं सगळं पाप जळून जातं. पुण्याची इच्छा करायची नाही. संचित कर्म काय झालं? प्रारब्ध भोगूनच संपवायचा. आणि क्रियामानामध्ये काय ते नित्य नाही, कर्मामध्ये पुण्यही नाही, काय नाही. काम्य कर्म, निषिद्ध कर्म. निषिद्ध कर्म करीत नाही म्हणून नरकाची प्राप्ती नाही. काम्य कर्म करत नाही म्हणून लोकांतराची काय नाही. आणि संचित संपलं, कोणती अवस्था कर्मच नाही, मुक्त अवस्था. ते कसे करावे एवढे सांगावयाचे आहे. मुमुक्षूने नित्य व नैमित्तिक कर्म करावे, त्यापासून पुण्य उत्पन्न होत नाही, फक्त पापाचा प्रतिबंध होतो. मोक्षानं कोणतं कर्म करायचं? पाप होते का पुण्य होते? पुण्य होत नाही, नाही केलं तर पुढे खंडन करायचं दळसमोर. विचित्र मत आहे, पुढे खंडन करायचं दळसमोर पुढे. म्हणजे नित्य नैमित्तिक कर्मापासून पाप किंवा पुण्य यापैकी काहीही उत्पन्न होत नाही. हे पहा, कोणत्या कर्मापासून पापही होत नाही आणि काय होत नाही. पुढे काम्य व निषिद्ध कर्मे करू नयेत. काम्य कर्म केले नाही म्हणजे पुण्य उत्पन्न होत नाही. निषिद्ध कर्म केले नाही म्हणजे पाप उत्पन्न होत नाही. हे बघ, काम्य कर्म केलं म्हणजे काय उत्पन्न होत नाही, ते भोगावं लागत असते ना. आणि निषिद्ध कर्म केलं नाही त्याच्यावर काय होत नाही. पुढे कदाचित प्रमादे करून म्हणजे नजर चुकीने निषिद्ध कर्म घडले तर असाधारण प्रायश्चित्त करावे. आणि जरा कर्म घडलं आपल्याकडून निषिद्ध, त्याच्याकरता साधारण प्रायश्चित्त करावं. कोणतं? म्हणजे त्या साधारण प्रायश्चित्ताने कर्माची काय होते? पापाची निवृत्ती. जळतील पापे नाम म्हणतात, जप कोटी जाईल. नामस्मरणात शक्ती आहे. पुढे आणि संचितातील अज्ञात पातकांच्या नाशाकरिता ईश्वर नामोच्चारणादी साधारण प्रायश्चित्त करावे. हे बघ, संचितामध्ये जेवढं काही निषिद्ध कर्मामुळे पाप झालं असेल ते नाहीच होण्याकरता आपण ईश्वराचं काय करायचं? नाम महिना आपल्या चालूचं. हरिपाठामध्ये कोणता महिना आहे? नाम महिना असतं. सगळा हरिपाठ कोणाचं चिंतन करतं? त्याचं नावाचं आहे हरीचा. 2 हरिपाठ आहे. पण आपल्या ह्याच्यामध्ये काय आहे? प्रचलित एकच हरिपाठ. पण खरं असं आहे, ते पैठणच्या भागाला दोन्ही हरिपाठ म्हणतात. दोन्ही हरिपाठ महत्त्वाचे आहे. हरीची याद असा लावायचा. तिथं बाईला सुद्धा हरिपाठ पाठ असते किती. आणि त्याचं कीर्तन करायला हरिपाठ वाटणार. खरं आहे ना? बरं का? समजा आपलं एका ठिकाणी एक आपलं वारकऱ्याचं घर सप्ताह होता बघा. माझं वारकरी कीर्तन करायला आला म्हणजे कीर्तन झालं म्हणजे त्याला दक्षिणा काय त्याची येण्या जाण्याचा खर्च देऊन टाकायचा. एक प्रसिद्धकार कीर्तनकार आला बघा. महाराजांनी सांगितलं, म्हणलं त्याचं कीर्तन आहे, स्वागत करा. काय करा? स्वागत फ्रेश करायचं असते अगोदर आल्याबरोबर. बरं म्हणायला लागले. मग त्याचा केल्यानंतर त्याचा एकादशीचा दिवस आहे, त्याला फराळ पाणी वगैरे काय करायचं सांगायचं. फराळ वगैरे द्यायचा. एकादशीचा दिवस आहे ना, कीर्तनकार आहे ना. मग तो कीर्तनकार आला बघा.
मग साहजिकच त्याचं स्वागत केल्यानंतर म्हणला एकादशी आहे, फराळाची व्यवस्था केलेली आहे. तो कीर्तनकार म्हणायला लागला, मी जेवत असतो. काय करतो आता आली पंचायती. ते सांगत आले, म्हणले का रे बाबा आला का कीर्तनकार? हा म्हणले आला की. स्वागत केलं की नाही? स्वागत केलं की. काही फराळ बिराळ नाही? म्हणले महाराज तो जेवत असतो. महाराज म्हणे असं सांगा म्हणे त्याला किती खर्च आला त्याचा येण्या जाण्याचा, त्याला काही दक्षिणा वगैरे सगळी काय करू आपण, आणि तुला कीर्तन करायचा काय नाही अधिकार नाही. दुसऱ्या कोणाला तरी कीर्तन करायला सांगायचं. ते वारकरी संप्रदायाचे नियम आहे बरं का. जाऊ दे, टीका म्हणून नव्हे. त्याला सांगितलं म्हणलं बा तुमचे किती भाडे खर्च झाला, काय तुमची दक्षिणा आहे ती सगळी घ्या, कीर्तन मात्र कोण करणार? मी कशा करता सांगितलं तुम्हाला? हे पाप पुण्याच्या बाबतीत मला सांगितलं. आणि एकादशीला आहे ना, एकादशीचा अन्न जय नरकरती स्वानविष्टे समा असं सांगा. म्हणजे आपल्या भारतीय संप्रदायामध्ये भरतीकडचे पेपराला सांगत होता त्याने एकादशी व्रत केलंच पाहिजे, गळ्यात माळ असं भगवत दर्शन अशी संहिता आहे ना, आहे का. त्याच्यामुळे चांगला विद्यार्थी, आदर्श विद्यार्थी तयार होतो. जाऊ द्या. तेव्हा हे पाप असताना ते पाप निवृत्त करण्याची शक्ती भगवान नामस्मरणामध्ये आहे. कशामध्ये? आणि भगवान नामस्मरणाचा उच्चार व्रत एकादशी गायीना अर्धशी हे बा व्रत सांगितलेलं आहे. 15 दिवस कार्य ना करते. जाऊ द्या आपलं वार करा. म्हणजे ते साहेब प्रवेश देत्या वेळी आता एकादशी व्रत काय केलं पाहिजे. म्हणजे एकादशी काय होत असते, पापाची निवृत्ती होते आणि पुण्याची काय होते. अशी सुंदर साधना आपल्या वारकरी पंथातले पुढे वाचा. संचितातील काम्यकर्माचा फलइच्छा भावाने नाश झाला आहे. अशा रीतीने पुण्य उत्पत्तीचा प्रतिबंध झाला असता मुमुक्षु मुक्त होईल. हे पहा, संचितही संपलं, क्रियमान लागत नाही. प्रारब्ध काय केलं, सगळं पाप आणि पुण्य काय झालं. संचित आपलं पुण्य आहे त्याचं फळ तो इच्छाच करीत नाही. संचितातलं पुण्य संपलं. संचितामध्ये पाप आहे, साधारण प्रायश्चित्त करतो. जळतील पापे नामाचं कीर्तन, जळतील पापे सगळी पाप निवृत्त. पापही संपलं आणि काय संपलं. मग मुक्त अवस्था कोणती अवस्था, तिथं पापही नाही आणि तिथं काय नाही. अशी अवस्था जिला असते ना त्याला मग यस्य ना अहंकृतो भाव मुक्तिरे यस्य न विप्यते हत्वापि सैमान् लोकान् हन्तिना. ज्या ठिकाणी पापही नाही पुण्यही नाही अशी अवस्था, अशी जी अवस्था असते त्याला शुद्ध स्थिती, त्याला म्हणायचं मुक्त अवस्था. पुढे किंवा असेही मानावे की मुमुक्षुने फक्त नित्यनैमित्तिक कर्मच करावे, प्रायश्चित्त करूच नाही. कारण दुसरा प्रश्न सांगतात, मुमुक्षुने काय करायचं. प्रायश्चित्त कर्माची सुद्धा करण्याची काय नाही. त्या कर्मातच साधन आहे. कोणत्या ह्याच्यामध्ये त्या कर्मामध्ये जे काय आहे, साधनामध्ये शक्ती आहे बघा. एकादशीचं व्रत आहे, पुण्योत्पत्ती करण्याची शक्ती कशामध्ये आहे, एकादशीमध्ये. गाय नाचे तिथं आहे नाही. व्रत करा एकादशी, जागराला काय करा. पुण्य असे गाता फार तुमच्या ह्याच्यामध्ये
सामान्य पुण्य आहे का भरपूर पुण्य आहे? साधनामध्ये काय शक्ती आहे बघा. आपल्या वारकरी संप्रदाय पाप निवृत्तीची शक्ती आहे आणि पुण्याची काय शक्ती आहे. ते वारकरी संप्रदायातली साधना आहे. नामामध्ये पापही निवृत्त होते आणि पुण्याची काय होते? प्राप्ती होते. आपलं साधन आहे. दिसायला राहिला नावे तुळशी दळ पाणी जोडा म्हणावे पतीत तुका म्हणे तो कृपेचा नामासाठी पार हे तू सर्वांनी कर्मानी मई संन्यास आनंद नाही वयोगे माझा जो कोणी पेशा माम मृत्यू संसार. भगवद्गीता सांगते की हे पाप निवृत्तीची साधन आहे. पुढे कारण वेदांत मतात ज्ञानाच्या संचित कर्माचा ब्रह्मज्ञानाने जसा नाश अंगीकारला आहे, त्याचप्रमाणे निषिद्ध व काम्य कर्म न करता नित्यनैमित्तिक कर्म करणाऱ्या मुमुक्षूच्या संचित कर्माचा नाश होतो असे आम्ही म्हणतो. कर्म करण्याचं मत म्हणजे वेदांत मतामध्ये ज्ञान सर्व पाप काय करते? जाळून टाकते. गीतेचा 4था अध्याय आहे बघा. येते का श्लोक? सगळी पाप काय करते? ज्ञानाग्नी सर्व कर्माने. मदत करू लागत नाही तुम्ही काय. अरे हे कुठला श्लोक आहे? नाही सांगताय. 4थ्या अध्यायातला वाचा भाऊ म्हणतात. 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानाग्नी सर्व कर्म आहे. नाही ज्ञान आहे ना सदृशम तत्स्वयं योग संसिद्धे ज्ञानादेव तो कैवल्यम मिती शास्त्रेषु दिंडीमा. कसं जाळते त्याचा उदाहरण आहे. गीतेच्या 4थ्या अध्यायात आहे. पापाला कसं जाळते? असंसिधी ज्ञानी यथा. आता दुसऱ्या अध्यायातला आहे. 4थ्या अध्यायात ज्ञानाग्नी सर्व कर्माने यथाही दंशी समिद्ध आता म्हणतात यथांशी भस्मसात करते. किती जरी गवताच्या गंजा असल्या एक आगपेटीची गाडी टच टाकली त्याच्यामध्ये पेटलेली सगळ्या गंजाला काय करून टाकले? हे शक्ती नामामधले नामधारी लोक असतात ना, प्रश्नच नाही बघा. आपल्याकडे फारसा प्रकार नाही. उत्तर भागामध्ये जास्त आहे. वृंदावनला जास्त सर्वात. त्यांचा एकच धंदा असतो. कोणता असतो? जय श्रीकृष्ण. हा जर मग राधेच्या शक्ती आहे ना. आपल्याकडे कमी एक झोडीत असते बघा एक, आणि त्याच्यामध्ये काय असते? एक बाळा. आणि लाज नाही त्यांना. फिरत रस्त्यानं जरी चालले तरी ते काय करतात? त्यांना म्हणत असतो राधे राधे श्याम वगैरे. म्हणजे आपण अयोध्येला गेलो तर कोणता मंत्र असतो? जय श्रीराम. काशीला गेलं तर नमः शिवाय. आणि पंढरपूरला आलं तर जाऊ दे. आळंदी राहिली ना. कोणता आमच्या ते गुलेबाव होते आणि पांडुरंगबाव वैद्य होते. काकडा झाला म्हणजे ते पहाटेला यायचे. माऊली माऊली करत आले तर समजा वैद्यभाव येऊन राहिले. आणि विठ्ठल विठ्ठल म्हणत असले तर गुलेबाव येऊन राहिले. नामस्मरण चिंतन करीत येतात. तेव्हा या नाममहिना साधू संतांनी भरपूर वर्णन केलेलं आहे. तुकोबरायांनी जवळजवळ आणि गाथेमध्ये बरं का जवळजवळ नाही का 1,500 आणि अभंगामध्ये नाम महिमा काय केलेला आहे, गायलेला आहे. असं ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठात
नाथ महाराजांनी सुद्धा हरिपाठा हरिमके म्हणा हरिमके बरा पुण्याची तेव्हा असं आहे बघा. ते नामस्मरणाचं सांगितलं पण त्याच्यात आलेलं आहे आपल्या विचारसागरामध्ये 2 कारणाने ते निवृत्त होत असते. एक साधारण प्रायश्चित्त आणि एक नामस्मरणाने असाधारण प्रायश्चित्ताने कसं गोष्टी बिष्टी सांगायच्या असल्यामुळे सांगायचं वाल्या कोळी. सामान्य पापी होता का त्याच्यासारखा जगात दुसरा पापी नव्हता. नुसते भारतात नाही, त्याच्यासमोर तुमचा हिमालय परत का होता मोर इतका पापी होता. मग वाल्मिक ऋषी कशाने झाला? मुलीला वाल्मिक, त्याला राम तरी म्हणता येत होता का? मग काय म्हणायचं? मारा मारा का म्हणायचं? अरे मारा मारा का म्हणायचं? धंदा कोणता? तोंडाचा राम म्हटलाय का मारा मारा? नारदाने तरी काय सांगितलं त्याला? भगवंताचं मन म्हणाला राम, त्याला कुठला राम म्हणता येते? आहे काय? म्हणलं मन की राम. राम म्हणल्याबरोबर त्याच्या झाली त्याच्या पापाची होळी. तिने रामनामे वाजविली, नाम घेता झाली त्याच्या. असं आपल्या वारकरी संप्रदायामध्ये हा मंत्र दिला राम. तुकोबारा सांगतात ना, आमचे गुरुजी भेटले आम्हाला मंत्र बोलतात. बाबाजी आपले सांगले प्रश्न आहे. असा गोड संप्रदाय आपला. दुसरीकडे कोणते कोणते मंत्र आहे कोणाच माहिती. जय खंडोबाद आहे, शेंदरी हेंदरी, म्हणून नामस्मरणाला अधिकारी नाही बाबा. सगळ्याच येते आहे. लहान मुलं असो कोणताही असो, भगवान नामच करण्याचा अधिकार सर्वांना प्राप्त आहे. त्याच्याकरता परमेश्वराने आपल्याला वाणी दिली आहे. घे घे माझे वाचे नाम आहे खरे. तो का म्हणे जपान मंत्र 3 अक्षरी. विठ्ठल 3 अक्षर आहे ना. ते आम्हाला राम मंत्रामध्ये तर 2च अक्षर आहे की. आणि 3 कसं काय म्हणता तुम्ही? श्री शब्द लावायचा. काय लावायचा? राम नाही म्हणायचं, श्रीराम म्हणायचं. कृष्ण नाही म्हणायचं, काय म्हणायचं? विठ्ठल नाही म्हणायचं, काय म्हणायचं? ऐश्वर्य लावायचा, श्री शब्द लावायचा. नुसतं गुरु म्हणायचं का? श्री शब्द म्हणजे प्रतिष्ठित हे होते. भगवान नामस्मरणामध्ये महान शक्ती असल्यामुळे संचितामधलं जेवढं काही पाप आहे ते पाप काय होते. आणि पुण्य जे आहे ते भोगून नाही. इच्छाच करायची नाही. काय करायची नाही. इच्छेच्या अभावी संचितामधलं सगळं पुण्य संपून जाईल. आणि साधारण प्रायश्चित्तामुळे पाप काय होईल? संपून जाईल. मग यालाच म्हणायचं कर्माच्या प्रमाणे कर्म होणारे मोक्ष. पुढे आपल्याला खंडन करायचं आहे वाचा. किंवा अशी कल्पना करावी की संचितातील काम्य व निषिद्ध कर्मे आणखी एक जन्म मुमुक्षूस देतात, अथवा योगमतात योगी पुरुषास एकाच काली सर्व संचित कर्मापासून जशी अनंत शरीरे प्राप्त होऊन फलभोग होतो, तसा मुमुक्षूस उत्तर जन्माचे ठिकाणी एकाच शरीरात सर्व कर्माचा फलभोग होतो. तुमच्या ब्रह्मज्ञानाने सर्व पाप काय होते तुम्हाला कळलं. ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात. तसं आमच्याही मतामध्ये नित्यनैमित्तिक कर्म करणाऱ्याचं सगळं संचितातलं पाप काय होते. प्रायश्चित्त कर्माचे कर्म करण्याची आवश्यकता. जशी तुमच्या ब्रह्मज्ञानामध्ये पाप निवृत्तीची शक्ती आहे, त्याप्रमाणे प्रायश्चित्त कर्म न करताना केवळ नित्यनैमित्तिक कर्म करीत असेल तर सगळ्या पापाची काय होते. तर वेदांत मताने कोणतं? कर्मठाचं मत. वेदांत मतामध्ये ज्ञान झालं की सगळं पाप काय होते.
जळून जाते. ही ज्ञानामध्ये शक्ती आहे. जशी नित्यनैमित्तिक कर्म करणाऱ्यामध्ये सर्व पाप निवृत्त करण्याची काय आहे? शक्ती आहे. म्हणून तोच दिलाय भावाचा. अथवा नित्यनैमित्तिक कर्म अनुष्ठान करतेवेळी जे क्लेश होतात ते जन्मांतरीच्या संचितातील निषिद्ध कर्माचे फल आहे. म्हणून दुसरा जन्म निषिद्ध कर्म भोगाकरिता प्राप्त होत नाही. आता कर्म करत असताना नाही का काही काही कर्म असे आहे की ज्याच्यामुळे चित्ताला क्लेश होत असतात. नाही का आता स्नान करायचं सकाळच्या प्रती, मग काय गरम पाणी आणून देतात ते का तुम्हाला? मग कोणतं पाणी असते ते? तरी इंद्राणी बरी आहे बघा, चंद्रभागासुद्धा बरी आहे. उत्तर भारतामध्ये जर गेले बद्रीनाथ वगैरे ठिकाणी, केदारनाथ, आपण जर पाण्यामध्ये हात बुडवला तर ते मोठं बिठा हात काय नाही. हात बुडवायला हात आहे, एकदा बुडवल्यानंतर हात तुटल्यासारखं वाटतं. बर्फाचं पाणी असते. कशाचं? ते तिकडच्या लोकांना सहन होते बघा, आपल्या इकडच्या माणसाला सांगावं लागतं या भानगडीत पडू नका. यात्रेला गेला कमी जास्त झाल्यानंतर तिथे कोणता डॉक्टर आणायचा. मग गंगा स्नान आहे बघा, आवडीचं स्नान आहे का क्लेशाचं स्नान आहे? हा उन्हाळ्यामध्ये मात्र आवडीचं आहे, आणि या दिवसामध्ये काय क्लेश होत असतात. त्याच्यामध्ये बुडण्याच्या अगोदर पाव ठेवला की असं वाटतं आता कोणाच माहिती नाही. मग सर्वांमध्ये सुंदर आणि पाप निवृत्तीचं साधन कोणतं आहे? ईश्वरदाबाद पुढे. आता जे संचित काम्य आहे ते आणखी एक जन्म किंवा एकाच काली अनंत शरीरे प्राप्त करून देते. हे पहा, संचित आहे ना, संचितामध्ये काही काम्य कर्म होतं, ते पुढे आपल्याला भोगायचं आहे. कर्म कोणतंही असो, पुण्य असो का पाप असो, ते भोगूनच काय करावं लागतं. मग आता ते आपल्याला भोगून संपवावं लागेल, त्याची इच्छा करायची भाषा. म्हणून उत्तर जन्मात मुमुक्षूस दुःखाचा लेशही होत नाही, केवळ सुखोपभोग होतो. बरोबर. कारण जन्मांतरीच्या फक्त विहित संचित कर्मानेच प्रस्तुतचे शरीर प्राप्त झाले आहे. हे बघा, आपल्याला जे मनुष्य देह मिळालेला आहे ते या जन्मातल्या कर्माचं फळ नाही. मग कोणत्या जन्मातल्या आपण जे मागे गेलेला त्या कर्माचं मग विषमता दिसते. आलं का लक्षात? अधिक पुण्य अधिक पाप. अधिक पाप जर असेल तर नरकाधिकाची प्राप्ती होते, अधिक पुण्य असेल तर स्वर्गाधिकाची. आणि पाप पुण्य वर जाण्या इतकं काय नाही, खाली जाण्या इतकं काय नाही. अशा मधल्या अवस्थेमध्ये कोणतं शरीर मिळते? आणि या नर शरीरामध्येच पाप आणि पुण्य होतात. नर शरीर खेरीज करून कोणत्याच देहामध्ये पापही होत नाही आणि काय होत नाही. असं हे जे आहे ना, त्याला अंडाच्या जाराच्या स्वेदाच्या उद्भिज, आपण जारा जावं म्हणजे अंड नाही का. अंड्यातून जेवढे काही सगळे पक्षी कशातून येतात, त्याला पापही नाही आणि काय नाही. अंडाच्या जाराच्या स्वेदाच्या उद्भिज म्हणजे झाडं बिड्या सगळे, त्याला योनी आहे ना ती. असे होती तरुण लोष्ट आणि एक झाड असतं, उन्हाळ्यात तापतं आणि हिवाळ्यामध्ये पाण्याने काय त्याला जीव आहे ना. सगळ्यामध्ये उत्तम योनी कोणती? मनुष्य आहे. नरदेवाने दान लागले उत्तम सार, हो म्हणत तिथे. बरवे झाले आजवरी नाही पडलो, बरवे झाले आले या जन्मासी. जेणे उत्तम लोकांशी पास. तात्पर्य कशाकरता सांगितलं? हे सगळं कर्म संपलं पाहिजे, म्हणून संचितही संपलं. पुढे क्रियमान लागत नाही. प्रारब्ध काय करतो?
कर्माचा काय झाला यालाच म्हणायचं कर्म नाही रे आणि तुकोबा जन्माला येण्याचं काही नाही जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी माझी भाग संपला या योनीतून नाही तर मग मनुष्य योनी तेव्हा मनुष्य योनी आहे आत्म्याच्या ठिकाणी हे जन्म घेत बसणं बंद आहे त्याला बंद म्हणजे कोणता म्हणायचा यालाच बंद म्हणायचं पुनरपी जननम पुनरपी मनुष्य योनी जन्म कोणत्या जन्मात घ्यावा लागतो येताची कर्म झाड तुझी मान अनाकांत तुझ्या नये कोणातरी आईच्या पोटामध्ये किती दिवस राहावं लागतं 9 महिने आणि बरी इथे मग मनुष्य देहामध्ये जन्माला आला रोज जेवत बसा स्वयंपाक करत बसा रोज शौचाकडे जायचं काय करे ते लाज पाहिजे विसू नाही लाज पाहिजे निर्माण निरमाळा तुम्हाला 13व्या अध्यायामध्ये त्याला री पदाचं वर्णन आहे पुन्हा ताटकीत झोपवायचा आणि पुन्हा पाळण्यामध्ये काय करायचा कोटग्या लाज नाही आणि खालचा कोटगा त्याला काही वाटत नाही जाऊ द्या म्हणजे लाज कोणाला वाटते मोक्षला काय मी उद्धार आणि काय कृपा कर अशा रीतीने कर्म संपलं म्हणजे मुक्त होत असते हे कर्माचं फल सांगितलेलं आहे म्हणून ज्ञानाने मोक्ष नसून कशाने मोक्ष प्राप्त होतो आता पुढे आपल्याला खंडन करायचं आहे बरं का कर्माने मोक्ष प्राप्त होत नसून कशाने होतो हा विषय कधी सांगू